अमेरिका इराणच्या भूमीवर कमांडो कारवाई करण्याच्या तयारीत USS त्रिपोली या अॅम्फिबियस युद्धनौकेसह 3 जहाजं भरून 200 कमांडोंची इराणच्या दिशेनं कूच। युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। 15 दिवसांनंतरही ट्रम्प यांच्याकडे माघारीचा प्लॅन नाही, इराणवर अवकळा आली आणि तिथलं सगळं ढासळलंय अशी दरपोक्ती। अमेरिकेचा इराणचं लष्करी तळ खर्ग आयलंडवर हल्ला, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्ब वर्षाव असल्याचं वर्णन। अमेरिकेकडून मोज्तबा खामेनेईंवर इनाम जाहीर, मोज्तबा खामेनेईंची माहिती देणाऱ्याला $1 कोटी बक्षीस मिळणार। खामेनेईंसह इराणच्या 10 नेत्यांवरही इनाम जाहीर। गॅस टंचाईमुळे शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांना आता लाडूचं एकच पॅकेट मिळणार। रोज 50,000 भाविकांना बुंदीचं मोफत पाकिट मिळत होतं आणि 45,000 लाडूंच्या पाकिटांची विक्री होत होती। खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवेंविरुद्ध 65 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा। मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील थोरवेंनी केलेल्या आरोपांविरुद्ध तटकरेंचा दावा। नाशिक विभागात बनावट शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड, शासनाची 150 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक। तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवर गुन्हे। फास्टॅगचा पास आता 75 रुपयांनी महागणार, 3000 रुपयांचा पास आता 3075 रुपयांना मिळणार। 1 एप्रिलपासून नवी दरवाढ लागू होणार, देशभरातल्या 200 टोल नाक्यांसाठी फास्टॅग लागतो। लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची सुटका करण्याचे केंद्र सरकारचे आदेश। राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत 26 सप्टेंबरपासून सोनम वांगचुक तुरुंगात होते, तात्काळ प्रभावानं सुटका करण्याचे आदेश।